तुझे पाकर आंसू मेरे पोछे तूने, आंखों की पुतली जैसे जीवन भर संभाला मुझे, बेचैनी में तुझे पाकर आंसू मेरे पोछे तूने, आंखों की पुतली जैसे जीवन भर संभाला मुझे। एल शदाई आराधना, एलोहीम आराधना, अदोनाई आराधना, येशुआ आराधना, एल शदाई आराधना, एलोहीम आराधना, अदोनाई आराधना, येशुआ आराधना। के रास्ते पर तूने दिल को लिए चला था, चंगा करने वाला बनकर मुझे नया जीवन दिया। मृत्यु के रास्ते पर तूने दिल को लिए चला था, चंगा करने वाला बनकर तूने नया जीवन दिया। एल शदाई आराधना, एलोहीम आराधना, अदोनाई आराधना, येशुआ आराधना, एल शदाई आराधना, एलोहीम आराधना, अदोनाई आराधना, येशुआ आराधना, एल शदाई आराधना, एलोहीम आराधना, अदोनाई आराधना, येशुआ आराधना। यस पिता, ख्रिस्तामध्ये पासून सुरू करायचंय। 1 2 3 स्टार्ट। ख्रिस्तामध्ये मी आशीर्वादित आहे व आशीर्वाद आहे, मी पूछ नव्हे तर मस्तक आहे, माझ्यावर परमेश्वराने सार्वकालिक प्रेम केले आहे। आमेन। कृपया हळू टेम्पो ठेवूया, आपण हळूवार म्हणूया। मी पृथ्वीचे मीठ आहे, मी जगाचा प्रकाश आहे, माझ्यामध्ये विपुल जीवन आहे, मी ख्रिस्ताबरोबर सहवारस आहे, मी महाविजयी जयवंत आहे, माझ्याकडे ख्रिस्ताचे मन आहे, मी विश्वासात स्थिर आहे, मी विश्वासाने चालतो, मी समृद्ध व निरोगी आहे, मी देवाची धार्मिकता आहे, मी शापातून मुक्त झालो आहे, मी ख्रिस्ताबरोबर स्वर्गलोकी बसलो आहे, मी परमेश्वरामध्ये बलवान आहे, मी ख्रिस्तामध्ये परिपूर्ण आहे, मी सत्याचे अनुकरण करणारा आहे। आमेन। मी वाईटावर विजय मिळविणारा आहे, जसा ख्रिस्त स्वर्गात तसा मी जगात आहे, मी जगावर जय मिळविला आहे, परमेश्वराने मला राजा आणि याजक बनवले आहे। आमेन। यास्फे रत्न शुद्ध काच शुद्ध सोन्याच्या नगराचा मी धनी आहे, मला खात्री आहे ख्रिस्ताकडे माझ्यासाठी उत्तम ते पारितोषिक आहे। आपल्या शेजारच्याकडे पाहून म्हणा आमेन। प्लीज बी सीटेड। हिला संडे स्कूलला बसवा। सारा ओके। 2 आठवडे झाले, आपण 3 आठवडे झाले आपण सनशिपवर आहोत। टुडे इज द 4th वीक, 4th संडे। आणि सनशिप मधीलच दुसरा जो पार्ट आहे, रिलेशनशिप बिटवीन गॉड द फादर अँड द सन्स। ओके, या विषय आपण शिकणार आहोत। आणि पुत्र आणि पिता यांची नातेसंबंध। पुत्र काय आहे आम्हाला समजलं 2 आठवड्यापूर्वी मागील, बरोबर का? पिता कोण आहे आम्ही जाणून घेतलं, बरोबर ना, मागच्या आठवडी। आता पिता आणि पुत्र यांचे नाते एक्झॅक्टली काय आहे? तुम्ही म्हणताल बाप लेकाचे, तिथे सगळं काही संबंध नाही, पण ज्या ज्या गोष्टी देवापणे मला तुमच्यासाठी दिलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही लक्षपूर्वक ऐकावा अशी इच्छा आहे। आणि बायबल आम्हाला अशा प्रकारे सांगतं की स्पिरिच्युअल व्ह्यू जो आहे तो हा आहे, यू आर नो लॉंगर ऑर्फन और स्लेव्स ऑफ सिन, बट नाव यू आर सन्स ऑफ मोस्ट हाय गॉड। आमेन। आम्ही यापुढे अनाथ, पोरखे, गुलाम असे नाही, तर सर्व शक्तिमान, सर्व सुंदर, सर्व व्यापी
परमेश्वराचे पुत्र आपण आहोत. म्हणा तुमच्या शेजारच्याला, तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात. वाव, सो ब्लेसेड टू हिअर ऑल दोज थिंग्स. चर्च, किती आनंद वाटतो जेव्हा आपण अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकतो की मी देवाचा पुत्र आहे. आता मला त्या गिल्टी कॉन्शियस माइंड मध्ये राहायचं नाही. आर यू फॉलोइंग? ती मानसिकता माझी नाही आता, गुन्हेगाराची, अपराधाची, अपराधीपणाची. मी देवाजवळ जावं का नाही जावं? देव फार भयावह आहे, तो अग्नी आहे, मला भस्म करील जर मी पाप करता कर देवाकडे गेलो. आशांचीच तर गरज परमेश्वराला आहे, नीतिमानाची नाही. तो अनितिमान घेतो, डिस्क्वालिफाईड घेतो, तो टाकाऊ घेतो, क्वालिफाईड बनवतो, टिकाऊ बनवतो, अँड गिव्ह द प्लेस where Jesus seated there on the throne in the heaven. आमेन म्हणाल का? हालेलुया. प्रियजन हो, तुम्ही सगळ्यांची सगळे, शेजारच्याला म्हणा, तुम्ही देवाच्या नजरेमध्ये असाधारण व्यक्तिमत्व आहात. स्माइल देऊन म्हणा ना परत एकदा. पाठीमागच्यांचे भांडण झाले, त्यांनाही म्हणा ना, तुम्ही असाधारण आहात देवाचे लेकर, म्हणा. वाव. आणि हे झालं कसं बरं? हे नाते संबंध एवढ्या जवळीकतेचे बनले कसे ते आपण ऐकूया. इपिस्कारास पत्राचा पहिला अध्याय आणि वचन 7. इपिस 1:7. प्लीज, तुमचे बायबल आहेत, प्लीज टर्न करा. इपिस 1:7. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा. म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. बोला ना आमेन. आमेन. किती लोकांना अजूनही वाटतं मी पापी आहे? किती जण पापी आहे तिथे? आम्ही पापी होतो पास्टर, आता आम्ही पापी नाही. आता आम्ही पापी यासाठी नाही की त्या पुत्राने रक्ताद्वारे खंडणी दिली आणि त्या खंडणीद्वारे सगळ्या अपराधांची क्षमा आम्हाला मिळालेली आहे. आणि एवढंच नव्हे, त्या पुत्राच्या बलिदानाद्वारे, मध्यस्थीद्वारे त्याने पुन्हा एकदा आम्हाला पित्याकडे आणलेलं आहे. आता पिता आणि मी आणि येशू आणि पवित्र आत्मा एक आहोत. वी आर नो मोर सेपरेट, वी आर वन टुगेदर. वन, आपण ज्याला म्हणतो की एक बंदा, काय म्हणता येईल त्याला, बंदा, आय मीन एक गोल आकाराचा पक्का ठोकळा आपण ज्याला म्हणतो, ते आम्ही आता बनलो परमेश्वराच्या नजरेमध्ये. आणि म्हणून वचनामध्ये म्हटलंय की बाय द ब्लड ऑफ सन जीसस क्राइस्ट वी हॅव रॅन्सम दिले. त्याने आमच्यासाठी रॅन्सम, खंडणी दिली आहे. आम्हाला खंडणी देऊन देवाने सोडवलेलं आहे. आणखी वचन आपण वाचूया त्याच पुस्तकातलं 2:13. वाचा. इपिस 2:13. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता. कुठं होतात? दूर होता. मला सगळे दूर होतात. दूर म्हणजे कुठे? कोणापासून दूर होतात? देवापासून. कशामुळे आपण दूर होतो देवापासून? काही केल्यामुळे आपण दूर गेलो. पाप केले, गुन्हा केले, अपराध केले, देवाच्या विरुद्ध आपण वागलो. वचनामध्ये म्हटलंय पूर्वी तुम्ही दूर होतात, ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई. ते तुम्ही आता ख्रिस्त म्हणा, येशूच्या ठाई. माझ्याकडे बघा आणि म्हणा ख्रिस्त येशूच्या ठाई. ख्रिस्त येशूच्या ठाई म्हणजे ख्रिस्तामध्ये. चर्च, आर यू गेटिंग? पसंती आहात? somebody should stand here ना. I have to move in between sometime. ख्रिस्ताच्या ठाई, ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे. वरती बघा स्क्रीनवर, जवळचे झाला आहात. बोला, जवळचे झाला आहात. कोणाच्या जवळचे? पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या क्लोज मध्ये आम्ही आता आलो आहोत. आम्ही दूर होतो, पण आम्हाला पुन्हा पुत्राने रक्ताने विकत घेऊन पित्याकडे घेऊन आलाय. वाव, टाळ्या वाजवून आपण देवाला धन्यवाद दिला पाहिजे त्यासाठी. कारण देव महान आहे, तो अद्भुत आहे, त्यांनीच आम्हाला अशा प्रकारे बनवलेला आहे. 1 योहान 3:2 वाचताय पटकन. 1 योहान 3:2. यस, प्रेज द लॉर्ड. रिबांडा शकोलिटो रडा खांतानामा सदेरे. प्रियजन हो, आता आपण देवाची मुले आहोत. आता कोण आहोत आम्ही? देवाची. माझ्याकडे बघा, सगळ्यांची बायबल ठेवा. क्लोज युअर बायबल्स. लुक एट, देयर इज अ बायबल ऑलरेडी, इट्स मेन्शन, डिस्प्ले. लुक एट नाउ.
पहिली गोष्ट आपण हे शिकलो, आपण दूर होतो, पुत्राने बलिदान दिलं म्हणजे येशूने रक्त सांडलं, तर रक्ताद्वारे आपण ख्रिस्ताच्या ठाई देवाच्या कुठं आलो आहोत? वाचा ना, कुठे? कशाद्वारे? रक्ताची खंडणी दिली आणि त्या खंडणीच्या द्वारे आपण ख्रिस्ताच्या जवळचे झालो आहोत. काय भाषांतरामध्ये म्हटलंय, त्याच्यामध्ये, जवळ नाही बरं का, जवळ असणं आणि मध्ये असणं फरक आहे. मी म्हणतो आपण त्याच्यामध्ये जवळचे बनलो पित्याचे. आता पुढे काय म्हटलंय बघा, तोच योहान पुढे म्हणतो की आपण आता प्रियजन हो ना, हा, आपण आता देवाची मुले आहोत. नाव यू आर सन्स ऑफ गॉड. आणि पुढे आपण काय हो हे अजून प्रगट झालेले नाही. म्हणजे पुढे ते तो भाग वेगळा की आम्हाला गॉड विल टेक अप टू द हेवन्स. त्याच दुसऱ्या अध्यायाकडे ये, 28 वाच. योहान 2. तर आता मुलांनो, त्याच्यामध्ये राहा. कशात राहा? ख्रिस्तामध्ये. किती लोकांना वाटतं आपण ख्रिस्तात राहिलो पाहिजे? ही बॉटल रिकामी जर आहे, तिला आपण घेऊन येणार, पण रिकाम्या बाटलीमध्ये तुम्ही पाणी पिऊ शकाल का? पाणी पिण्याकरता हे बाटलीत तुम्हाला पाणी भरावं लागेल. प्रियजन हो, आपण त्या आतील पाण्यासमान आहोत आणि हा ख्रिस्त आहे. तुम्ही बाहेर होतात, तुम्हाला आता आतमध्ये आणलेलं आहे. पुन्हा वाच, काय म्हटलंय बघा, ख्रिस्तामध्ये काय? तर आता मुलांनो, त्याच्यामध्ये राहा. इट मीन्स अबाइड इन हिम, अबाइड इन हिम, रिमेन इन हिम. त्याच्यामध्ये राहा. जर आम्ही ख्रिस्तामध्ये राहिलो तर पुढे काय होणार आहे बघा, यासाठी की तो प्रकट होईल तेव्हा आपल्याला धैर्य असावे. माय गुडनेस, आम्हाला ख्रिस्ताच्या येण्याची भीती वाटत नाही. किती लोकांना भीती वाटते ख्रिस्त येण्याची? भीती वाटते का? धैर्य आहे की नाही आम्हाला? तो येणार आहे आम्हाला घेऊन जाण्याकरता. म्हणून वचनामध्ये म्हटलं की त्याच्या प्रगट झाल्यानंतर तुमचे पाय लटलट न कापता धैर्याने उभं राहा आणि म्हणा, हे वरा, ही वधू इथं उभा आहे तुझ्यासाठी. प्रेज द लॉर्ड. रिमेन इन मी, याचा अर्थ हा होतो त्याच्यामध्ये राहा. म्हणजे एक्झॅक्टली काय? 15 योहानाचा आपण काढूया. आणि योहान 15 मध्ये काय म्हटलंय बघा, खूप सुंदर वर्णन केलेलं आहे की कशा प्रकारे वेल फाट्यांमध्ये राहते. सो गुड, यू कॅन जस्ट गो अहेड. मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकीतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करीतो. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहील. कुणी कोणामध्ये राहावं? बोला, मी ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. अबाइड इन हिम. योहान इथे आम्हाला हे म्हणतोय, प्रॅक्टिस द रायचियसनेस ऑफ गॉड. किती लोकांना समजते? माझ्याकडे लक्ष दे, माझ्याकडे इकडे वरती बघा, मी वर आहे. देवाची इच्छा ही आहे, अबाइडिंग इन क्राइस्ट मीन्स प्रॅक्टिस डेली द रायचियस लाईफ विच कॅन प्लीज गॉड ऑल द टाइम. हालेलुया. मधी तुम्हाला हालेलुया पण म्हणायचंय, मला तुम्हाला प्रतिसाद द्यायचा आहे. आणि देवाची इच्छा ही आहे, ज्यांचा जन्म ख्रिस्तापासून झालेला आहे त्या लोकांसाठी रिझल्ट हा आहे की जेव्हा ख्रिस्त प्रगट होईल तेव्हा आम्हाला त्याला सामोरे जाण्याकरता धैर्य असणार आहे. हालेलुया. आणि या ठिकाणी योहान रिमेन इन हिम, त्याला एक शब्द वापरतो ग्रीक मध्ये, पारुसिया. पारुसियाचा अर्थ होतो विच वॉज यूज टू इन दॅट एरा टू डिस्क्राइब द किंग. किंवा याचा अर्थ हा होतो की हा जो पारुसिया शब्द आहे तो आम्हाला अशा प्रकारे सांगतो, बी इन हिम इन ऑल द सिच्युएशन्स. पित्यात तुम्ही राहा, ही तुमची ओळख असणार आहे. जेव्हा फिलिपाने म्हटलं की, फिलिप म्हटलं की आम्हाला पित्याला बघू दे. येशू म्हटला, ज्यांनी मला पाहिलं त्यांनी पित्याला पाहिलं. लोकांनी असं म्हणू द्या, येशू दाखवा, तर लोकांनी हे म्हणावं, तुमच्यातून आम्हाला येशू दिसतो. दॅट इज रिमेन इन हिम. आता जो कोणी त्याच्यामध्ये राहतो, पुढे तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहील. जसे फाटा वेलामध्ये राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देवत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही.
मीच वेल आहे, हा. तुम्ही फाटे आहात. हा, जो माझ्यामध्ये राहतो ही वचन खूप सुंदर आहे. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये मी राहतो ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. किती फळं देणार आहे? पुष्कळ बोला सगळे. पुष्कळ शेजारच्यानं म्हणतोय पुष्कळ फळ देणारे आहात. तुम्ही पुष्कळ फळ देणार आहे. मी ही प्रॉफेसी करतो येशूच्या नावामध्ये. तुम्ही हे वर्ष संपण्या अगोदरच मोठमोठाली फळं देताल प्रभूसाठी. आमेन. मोठाली फळं म्हणजे झाडावरची फळं नव्हे, ती फळं तुमच्यातनं दिसतील. आणि पहिलंच फळ आहे, पहिलंच फळ काय? पवित्र आत्म्याची फळं माहित आहेत ना? पहिलं फळ काय? बोला ना मोठ्याने. बायबल वाचतो की नाही आपण? गलती 5:22. पहिलं फळ आहे पेरू. प्रीती. कांबा आहे काय? प्रीती. पहिलं फळ प्रीती. प्रीती. आणि बायबल सांगते प्रीती पापाची रास झाकते. देवाने आमच्याकडे पाहताना पाप नाही पाहिलं, पित्याने पुत्राकडे पाहिलं आणि पुत्रा थ्रू आमच्याकडे पाहिलं, मग आमची पाप झाकल्याला दिसली. अथवा आम्ही केव्हाच नष्ट झालो असतो. ही जी फळं आहेत ना आत्म्याची, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, इंद्रिय दमन, चांगुलपणा, ह्या फक्त गोष्टी बोलण्यासाठी नाहीत, ह्या तुमच्या कृतीतून दिसल्या पाहिजेत. आम्ही बऱ्याचदा मीटिंगमध्ये जातो, मीटिंगमध्ये राहतो आणि आम्हाला असं वाटतं की आता हा मीटिंगचा काळ इतका पॉवरफुल आहे, गॉड हॅज एन्काउंटर मी. एक सांगू तुम्हाला, मीटिंगला न जाणं, इतरत्र कुठेही ते फेलोशिपमध्ये न राहणं, पण वैयक्तिक दृष्ट्या देवामध्ये राहणं, दॅट इज अ मॅटर. मीटिंग सेवक येऊन तुम्हाला चार्ज करून जातील काही घंट्यासाठी. लाईफ लॉंग तुमच्याकरता पॅराक्लिटस आहे, द होली गोस्ट, टू एनकरेज यू, टू बूस्ट युअर लाईफ. हालेलुया. मी काय सेवकांची नावं घेणार नाही इथे. मोठमोठ्याली सेवकांचं आपण ऐकतो, इतके बनतो एक्साइटेड, आय विल डू समथिंग फॉर गॉड. या हॉलच्या बाहेर गेलं ते काहीतरी बाजार घेऊन होतो पटकन, आता मी जाऊ, मला हे काम, मला ते काम. मी तुम्हाला हे म्हणेल, त्या वातावरणामधून बाहेर पडल्यावर जे जीवन तुम्ही जगताना, दॅट इज एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट. आय डोंट नो हाऊ यू बिहेव इन युअर होम. तुमच्या घरात तुमचं वागणं कसं आहे, चर्चमध्ये वागणं कसं आहे, बाहेर वागणं कसं आहे, कामाच्या ठिकाणी वागणं कसं आहे, ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काय तुम्ही देवाला प्लीज करत आहात का? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून बी इन हिम, त्याच्यामध्ये राहिल्यावर तुम्ही पुष्कळ फळं देणार आहात. 3 एक शॉर्ट मी तुम्हाला पॉईंट सांगतो. हू वी आर, आम्ही कोण आहोत. विचारा स्वतः, मी कोण आहे? मी कोण आहे? कौन हूं मैं? पूछो ना, कौन हूं मैं? कोण हूं मैं? हा, कोण आहे मी? हा एक प्रश्न स्वतःला पडला पाहिजे. मग उत्तर हे येतं, मी देवाचं मूल आहे. आमेन. हॅलो, पुढे मी तुम्हाला खूप काही गोष्टी शेअर करणार आहे आज, जे मला देवबापाने दिल्या. पहिली गोष्ट समजून घ्या, प्रश्नचिन्ह हा की तुम्ही कोण आहात? देवाचे मुलं आहात. हू विल बिकम, मी काय बनणार आहे भविष्यामध्ये, पुढे मी काय होणार आहे. ऐकताय मला तुम्ही सगळे? आता येशू ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे त्याने तुम्हाला पित्याकडे आणलेलं आहे. आता पिता आणि पुत्र हे नातं स्थापित झालेलं आहे. आता पुन्हा एकदा आणखी एक भूमिका पुत्र करणार आहे, ती म्हणजे मंडळीसाठी. हू आय विल बी इन द फ्युचर, नो लॉंगर सन्स बट द ब्राइड ऑफ जीसस. कळतंय का? पुत्र तर मी आहे, परंतु आता पुत्रत्वामध्ये चालत असताना मी कोण बनणार आहे? ख्रिस्त जेव्हा मला घेण्यासाठी येईल तेव्हा मी त्याला मुलापेक्षा पुत्रपेक्षा वधू म्हणून सादर स्वतःला मी करणार आहे आणि सामोरे जाणार आहे. आय विल बी इन द फ्युचर, वी ऑल विल बी. आमेन. हालेलुया. प्रियजनांनो, जर तुम्हाला हे कळालं तुम्ही ख्रिस्ताची वधू आहात, तुमचा ख्रिस्ता संगती विवाह होणार आहे, फक्त साखरपुडा झालेला आहे, ह्याचा अर्थ हा होतो तो वर कधीही केव्हाही येईल. वधूचं काम आहे कम्प्लिटली रेडी होऊन बसणं. कधी पण येऊ शकतो, तो कधी येऊ शकतो. ते कुमारिकांचं बघा, मूर्ख म्हणाल्या येईल तेव्हा बघू, गेल्या झोपी. शहाण्या झोपल्याच नव्हत्या, फक्त झोपायचं नाटक त्यांनी केलं. वर आला, शहाण्या घेतल्या, दार लावून घेतलं, मग म्हणतात मूर्ख, अहो दार तरी उघडा. आता कसं दार उघडलं जाईल? आमच्या करता दरवाजा बंद होण्या अगोदर आपण ती जागृती किंवा ते शहाणपण जपून ठेवणं फार फार गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, हू वी आर नॉट.
आम्ही कोण आता नाही. वी आर नो मोर सर्वंट अँड स्लेव्ह बट द सन्स. बोला ना आमेन. आम्ही दास आणि गुलाम आता राहिलो नाही, तर आम्ही आता पुत्र बनलो आहोत. त्या प्रभू येशूच्या बलिदानाद्वारे त्याने आम्हाला पुत्रत्वाचा अधिकार पूर्णपणे देऊ केलेला आहे. किती लोक आमेन म्हणतील यासाठी. एवढंच नव्हे, आपण जर एक पुस्तक, एक वचन जर आपण वाचलं, प्रगटीकरणाच्या 19 अध्यायामध्ये या, प्रगटी 19 11 पासून. नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला, तो पहा एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो नीतीने. हा पांढऱ्या घोड्यावरती विश्वासनीय आणि सत्य कोण आहे? कोण सांगेल सत्य कोण आहे? हॅलो. मार्ग सत्य जीवन मी आहे, कोण म्हणाल? योहन 14:6. कोण आहे तो घोड्यावरती विराजमान? ख्रिस्त. काय आहे? विश्वासू आणि सत्य. घोड्यावर स्वार आहे आणि आता स्वार घेऊन तो घोड्यावरती बसून निघालाय. पुढे. तो नीतीने न्यायनिवाडा करीतो व लढतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते. त्याच्यावर एक नाव लिहिलेले आहे, ते त्याच्या वाचून कोणालाही कळत नाही. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले आहे. हो यस. पुढे. आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. देवाचा शब्द काय आहे? प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता, जो आम्हामध्ये त्यांनी वस्ती केली. हे आहे थोडक्यात वर्णन प्रभू येशू ख्रिस्ताचं. चर्च तो लवकर आपल्या वधूला घेण्यासाठी येणार आहे आणि ह्या वरासंगती आपला विवाह होणार आहे. कॅन यू इमॅजिन? त्याच्या मस्तकावरती मुकुट आहेत, त्यातला एक मुकुट काढण्यात आला आणि तो मुकुट तुम्हाला देण्यात आलेला आहे. कॅन यू इमॅजिन? हा, तो घोड्यावर येतोय, पांढरा शुभ्र घोडा, श्वेत व्हाईट हॉर्स. तुम्ही त्याला सामोरे जात आहात. मागं घोड्यावर तुम्हाला बसून येणार नाही, तो तुम्ही ढगावर बसून विराजमान होणार आहात. तुमच्या करता मर्सिडीज पेक्षा पण भारी वाहन आहे ते. ढगावर आम्ही, अरे बापरे, ढगाच्या वर तुम्ही विमानामध्ये कधी बसला तुम्हाला कळेल, विमान हे ढगाच्या वर जेव्हा असतं, विचार करा आम्ही तेव्हा ढगाच्या वर, विमानात नव्हे ढगावर चालणार आहोत. वराच्या संगती स्वर्ग राज्यामध्ये. हॅलो. आणि हे त्यांना शक्य आहे जे आता मुलं आहेत आणि जे आता वधू आहेत. देवाची पुष्कळशी उपमा त्याने आम्हाला देऊ केल्याची. आता सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ही, परमेश्वराच्या घरचा सदस्य दत्तक पुत्राच्या स्वरूपात आम्हाला कायमस्वरूपी प्रवेश घरामध्ये मिळालेला आहे. बोला ना आमेन. परमनंटली यू आर सिटीजन ऑफ हेवन. हालेलुया. नागरिकत्व अमेरिकेचं पाहायचं, ग्रीन कार्ड हवंय का आम्हाला? का चायनाचं हवंय? इतर कुठल्या देशाचं आम्हाला नागरिकत्व हवंय का? मी म्हणतो आम्हाला कुठलंही नागरिकत्व नको, कारण आम्हाला ऑलरेडी स्वर्गाचा विजा भेटलेला आहे. आणि वी गोना गो देयर टू ग्लोरीफाय द नेम ऑफ द लॉर्ड. बोला आमेन. आणि म्हणून आम्हाला त्या परमेश्वराने, बघा बायबलमध्ये काही गोष्टी खूप स्पष्ट केल्यात, म्हणजे पुत्राचे आणि पित्याचे नाते. आपण काही वचने इथे वाचूया आणि आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की कशा प्रकारे हे नाते बनलेले आहेत. योहान 1:12 आणि 13 नोट डाऊन करा, लिहित असाल तर. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, प्रत्येकाला, नावावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. मुले. बोला देवाची मुले. देवाची. हा अधिकार तुम्हाला प्रभूने दिलाय. हॅलो. आता देवाने तुम्हाला पुत्र होण्याचा अधिकार जर दिलेला आहे, पुत्रांनो आपला अधिकार वापरता का? हॅलो, मला ऐकणारे माझ्याकडे बघा, तुम्ही आपला अधिकार वापरत आहात का? तुम्हाला देवाने तर पुत्र बनवलेला आहे. इट सिम्पली मीन्स यूज युअर राइट्स. द गॉड हॅज गिवन यू द अथॉरिटी. तो अधिकार फक्त स्वतः पुरता नव्हे, देवाचं राज्य वाढवण्याकरता आहे. ही गेव मी द राइट्स. आय हॅव टू युटिलाइज इट. रोम करा 8:15 वाचा, 14 पासून 14:15. यस, रोम 8:14-15. आपण ऑलरेडी त्याच्यावरती आहोत आणि आपण ते वाचत आहोत. यस. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे, कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो. कोण कोण देवाच्या आत्म्यामध्ये आज आहेत भरलेले? बोला ना. देवाचा आत्मा कोणामध्ये नाही? सगळ्यांमध्ये आहे ना? तुम्हाला तो चालवतो का?
कधी असं होतं का तुम्ही गार झोपेत आहात, तुम्हाला तो उठवतो आणि म्हणतो उठ प्रार्थनेला बस? किती लोकांना हा अनुभव आहे मध्यरात्री? हा आहे ना अनुभव? कधी असं झालं का DL मोडी सारखं पहाटे 3ला देवाचा आत्मा म्हटला उठ आणि जाऊन प्रचार कर? 3 वाजता प्रभू तू झोपत नाही, मला झोपू दे असं ते म्हणाले. कारण ही वॉज मॅड फॉर गॉड, द ग्रेट इव्हँजलिस्ट, ज्याने आपल्या सेवेमध्ये 100 करोड आत्मदेवासाठी जिंकले. 3ला उठायचे, कधी उठायचे आणि मोठ्याने प्रचार करायचे. ही आत्मा म्हणायचा आता झाला प्रचार, जाऊन झोप. आता काय प्रकार आहे? देवाचा आत्मा तुम्हाला झोपू देत नाही. देवाचा आत्मा आम्हाला बेचैन करतो, रेस्टलेस होतो आम्ही की देवा मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे. कारण म्हटलं की कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितकेच बाकीचे नाही बरं का. देवपुत्र आहे. जर तुम्हाला देवाचा आत्मा चालवत आहे तुम्ही निश्चित देवाचे पुत्र आहात, आणि जर तुम्हाला चालवत नाही तर तुम्ही कोण आहात तो विचार करा. आणि म्हणून देवाने आपला आत्मा दिलाय आमच्याकरता. पुढे वाचा वचन 15. यस. कारण पुन्हा भीती बाळगावी. आता भीती आहे का कसली? नो मोर फिअर इन द हार्ट्स. भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा बाप्पा अशी हाक मारितो, यस, असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला. सगळं काही तुम्ही ऑलरेडी ऐकलेलं आहे. 17 वचनाकडे वळूया त्याच अध्यायाच्या. आणि जर मुले आहोत तर वारसही आहोत, म्हणजे देवाचे वारस, ख्रिस्ताबरोबर. बोला मी वारीस आहे. मी वारस आहे. कशाचे वारीस आहात? हा वारीस कशाचे? वारसा हक्क. किती लोकांकडे प्रॉपर्टी आहे, जागा जमीन आहे का नाही? मी मागणार नाही, काळजी नका करू, फक्त सांगा आहे का? आहे ना? ही मालमत्ता कोणाची हो? तुमच्या नंतर कोणाची? तुमच्या मुलाबाळांची नाव आहेत का त्याच्यात? नसतील तर आता टाकून घ्या, किंवा आपण देतो मुलांना. इथे वचनामध्ये म्हटलंय, पुढे पुन्हा वाच 17 वचनामध्ये. आणि जर मुले आहोत, आणि जर मुले आहोत तर वारसही आहोत. म्हणजे तुम्ही आता फक्त दत्तकातून तुम्हाला त्याने पुत्र म्हणून स्वीकारलंच नाही, तर स्वर्गात पण घेऊन गेले. आणि एवढंच काय, स्वर्गाची सर्व संपत्ती आणि मालमत्ता तुम्हाला देऊ केली. हॅलो, तुम्ही धनी आहात स्वर्गाचे. म्हणा मी स्वर्गाचा धनी आहे. स्वर्ग माझ्या बापाचा आहे, स्वर्ग माझा आहे. अहो बायबल सांगते सोन्याचे रस्ते आहेत स्वर्गात, हिरे मोती जवाहरात सगळं काही त्याने एकदम मढवलेलं आहे. स्वर्ग, सोन्याचे दरवाजे पण तिथे आहेत. हे सगळ्याची सगळं अतिशय सुंदर, हे माझं आहे. म्हणा माझं आहे. माय गुडनेस. परंतु बरेच वर्ष आम्ही त्या चुकीच्या विचारधारणेमुळं आम्ही देवापासून दूर होतो आणि सत्यापासून आम्ही वंचित होतो. चर्च वचनामध्ये म्हटले वारीसही आहोत, ख्रिस्ता बरोबर सोबतीचे वारस आहात. हॅलो, तो शब्द फार सुंदर वाटतो. म्हणजे जेव्हा येशू ख्रिस्ताला हक्क मिळेल ना, फॉर एक्झाम्पल सांगत आहे, समान वाटा तुम्हाला पण भेटणार. येशू आहे मोठा म्हणून त्याला जास्त आणि तुम्ही छोटे म्हणून तुम्हाला छोटा असं नाही. काय म्हटलंय? ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस असे आम्ही आहोत. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर आपण दुःख भोगत असलो तरीही चालेल. इट्स फाईन. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आम्हाला वारसा हक्क भेटलाय आणि स्वर्ग लिटरली आमच्या बापाचे मालकीचा आहे. हे भूतलावर तुम्ही कष्ट करत असाल, राबत असाल, जागा मिळवण्याची प्रयत्न करत असाल, कदाचित ते आम्हाला प्राप्त होत नाही किंवा भेटली पण असेल, पण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही, यू आर अ सिटीजन ऑफ हेवन. जर चला म्हणा तुम्ही स्वर्गाचे नागरिक आहात. एकमेकांना म्हणा स्वर्गाचे नागरिक आहात. कसा आहे हो स्वर्ग? स्वर्ग कसा आहे? किती बेडरूमचा असेल? किती रूमचा असेल? 4 BHK, 6 BHK, no BHK, only H stands for heaven is there. आमेन. पण मी म्हणतो, येशू म्हणाला मी तुमच्या करता जागा तयार करतो. जागा तयार करतो म्हणजे नेमकं काय तयार करतो? चर्च, जागा म्हणजे ऑलरेडी तुमच्या करता मोठं मॅन्शन तयार होत आहे. प्रभू येशूच्या द्वारे मोठं मॅन्शन तयार होते आणि ते प्रभूने आम्हासाठी केलेलं आहे. बोला आमेन. आणि म्हणून त्या वचनामध्ये पुढे आपण येऊया. 1 योहानाकडे या. 3:1. 1 योहान 3:1. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे हे पहा. आणि आपण तसे आहोतच. ह्यामुळे जग आपल्याला ओळखत नाही,
कारण त्याने त्याला ओळखले नाही. फाईन, जर जगाने प्रभूला नाकारलं तरी आम्हालाही नाकारते. परंतु पुढे जर आपण गलती करायच्या पुस्तकात आलो, गलती 3 अध्याय 26 पासून पुढे बघा, 27, 28, 29. जस्ट रीड. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. देवाचे पुत्र आहात. कारण बोला आमेन. आमेन. पुढे, कारण तुमच्यामध्ये जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला हा तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. यहुदी व हेल्लेनी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री. बघा, यहुदी व हेल्लेनी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेदच नाही. कळलं का? एक मिनिट, कळलं का? पुत्र म्हणजे मेल फिगर नाही, पुत्र म्हणजे संतती. आपण संतती आहोत त्या प्रभूची. आणि पुढे म्हटलं की हा स्त्री आणि पुरुष, गुलाम किंवा स्वतंत्र, यहुदी किंवा हेल्लेनी, हा भेद तिथे नसेल. कारण तुम्ही सर्व जण ख्रिस्त येशूच्या ठाई म्हणा एकच आहात. कोण आहोत? बोला ना, एक आहात. तरी आमच्यामध्ये डिव्हिजन्स आहेत, आमच्या विचारधारा एकमेकांशी जुळत नाहीत. तरी आम्हाला बऱ्याचदा असं वाटतं की मी माझं त्याला का दिलं पाहिजे, ते त्यांचं पाहतील, ते त्यांचं घेतील. बायबल सांगते प्रेषितांच्या काळाच्या मंडळीमध्ये सगळं काही समायिक होतं. दे यूज्ड टू सेल आउट द प्रॉपर्टीज अँड दे यूज्ड टू ब्रिंग ऑल द वेल्थ ॲट द फीट ऑफ द डिसायपल्स. सगळं एक होतं त्यावेळेला. वचनामध्ये आपण हे पण वाचतो की आता भेद नाही आपल्यामध्ये. शेजारच्याला म्हणा, आपल्यात काही भेद नाही. भेद असेल तर भेटून घ्या आज, कारण आपण ख्रिस्तामध्ये एक आहोत. म्हणा ना, एक आहोत आपण ख्रिस्तामध्ये. पुढे वाचताय 29. आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहमाचे संतान. माय गुडनेस, टाळ्या वाजवा आपण यासाठी. जर मी ख्रिस्ताचा आहे तर अब्राहमाची संतान आणि अभिवचनानुसार वारसही आहात. प्रेज द लॉर्ड. जे जिवंत आहेत ते हालेलुया. जिवंतच राहा प्लीज, रिस्पॉन्स करत राहा मला. जर आपण ख्रिस्तामध्ये एक आहोत, अब्राहमाची संतान. 8वा अब्राहमाचा आशीर्वाद काय दिलाय? हॅलो, तुझी संतती वाळूच्या कणांसारखी व ताऱ्या समान होणार आहे व तुझं नाव मी मोठं करील आणि वगैरे 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 पुष्कळ आशीर्वाद देवाने दिलेत अब्राहमाला. आणि ते सगळे आशीर्वाद तुम्हाला आणि मला अभिवचनानुसार प्राप्त झालेले आहेत. आमेन. पहिलं 2 करीन 6:18. येस, रीड. 2 करीन 6:18. आणि मी तुम्हाला पिता असा होईल, तुम्ही मला पुत्र व कन्या असे व्हाल, असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो. बघा काय नाते जोडले जातात. हॅलो, व्हॉट रिलेशनशिप इट इज. माझ्याकडे बघा काय नाते जोडले. आता पुत्र कन्या किंवा पुत्रत्वाचा अधिकार मला भेटलेला आहे. आता सर्व समर्थ प्रभू असं म्हणत आहे, आणि मी तुम्हाला पिता असा होईल, तुम्ही मला पुत्र व्हाल व कन्या पण व्हाल. भाषा तर डिफर आहे. मला वाटतं फक्त सन शब्द आला असेल तिथे. आणि असे कोण म्हणत आहे? म्हणा सगळे मागे वाचा. सर्व समर्थ प्रभू. म्हणा सगळे सर्व समर्थ प्रभू. ज्याचं प्रभुत्व सर्वांवर आहे तो म्हणतोय यू आर माइन. हॅलो, सैतान तुमच्यावरती कसा हल्ला करू शकेल? मग करू शकेल का? चित्र आम्ही बघितलं लास्ट टाइम, नाही का? त्या सिंहाच्या डोक्यावरती छोटासा सिंह बसलेला आहे, त्याचं पिल्लू बसलं. किती त्याला आनंद वाटत असेल ना की माझा बाप सिंह जगाचा राजा, जंगलाचा राजा आहे. विचार करा, तुमचा स्वामी, तुमचा प्रभू सर्व समर्थ परमेश्वर आहे, तुम्ही त्याचे पुत्र आहात. रोज सकाळी उठल्यावरती आरशामध्ये बघा आणि म्हणा मी देवाचा पुत्र आहे. हे रोज म्हणा, तुमची मेंटॅलिटी पण तशी बनणार आहे पुत्रत्वाची. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा ते वाच, करिंथी करायचंच हेच वचन. येस, रीड. आणि मी तुम्हाला पिता असा होईल, तुम्ही मला पुत्र. काय नाते? टॉपिकच काय आपला? द रिलेशन बिटवीन गॉड द फादर अँड द सन्स. रिलेशन हे झाले, तो आता माझा बाप आहे. कुणी आता हे म्हणू नका की मला वडील नाहीत, मी पोरका आहे. जगिक वडील जरी गेले, जगिक पती जरी गेला, काही काळजी करू नका. स्वर्गीय पिता आणि पती तुमचा संगती आहे. आणि ज्याने तुम्हाला सार्वकालिक सगळा अभिषेक दिलाय, आशीर्वाद पण देऊ केलेले आहे. हालेलुया, हालेलुया. जेव्हा स्टोरी आपण बघतो लुकाच्या 15व्या अध्यायामध्ये, या तुमचं लक्ष मला लुकाच्या 15व्या अध्यायाकडे पुन्हा लावायचं आहे. सर्वजण काढूया आपण लूक 15:29 आणि 30 ही 2 वचने. प्लीज रीड.
परंतु त्याने बापाला उत्तर दिले, हा पहा मी इतकी वर्षे तुमची सेवा चाकरी करत आहे हा आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही. एकही आज्ञा कधीच मोडली नाही. तरी मला आपल्या मित्रांबरोबर हा आनंदोत्सव करण्यासाठी हा तुम्ही कधी करडूही दिली नाही. हा पण ज्याने तुमची संपत्ती कसबीनी बरोबर खाऊन टाकेली तो हा तुमचा मुलगा. कसबीनी म्हणजे कळतं का कोण? हा व्यभिचारणी लोक, व्यभिचार करणारे लोक, जगातील चुकीचं जीवन जगणारे लोक. कसबीनी बरोबर खाऊन टाकली तो हा तुमचा मुलगा आला. तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले. 30 वचन. पण ज्याने तुमची संपत्ती कसबीनी बरोबर खाऊन टाकली. 29 वाचा, सॉरी. परंतु त्याने बापाला उत्तर दिले, हा पहा मी इतकी वर्षे तुमची सेवा चाकरी करत आहे. त्याच्या आधी बाप काय म्हणला बरं 28 मध्ये? तेव्हा तो रागवला व आत जाईना, हा म्हणून त्याचा बाप बाहेर कोण आला. रागावला? मोठा मुलगा. किती लोकांना वाटतं, काय वाटतं बरं, हा मोठा मुलगा का रागावला असेल? काय ते सिक्रेट तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो आज या वचनातून. मोठा मुलगा का रागवला? सी वी आर आय एम टीचिंग यू चर्च, इट्स नॉट द प्रीचिंग. टीचिंग चालू आहे आपला. मोठा मुलगा का रागवला? ओके, म्हणून तो रागवला. काय कारण रागवण्याचं? सूरज, मला काहीच न देता लहान्याला दिलं. ओके ओके, दिस इज आउट ऑफ जलस. हा जलसचा स्पिरिट आहे जो बऱ्याचदा मंडळीमध्ये काम करतो. माहिती आहे का तुम्हाला? जलची स्पिरिट. आणि हा म्हणजे जलस करणारा जो दुरात्मा आहे ना, हा तुम्हाला प्रभूमध्ये वाढू देत नाही. पालक त्यांच्याच घरी जातात, पालक त्यांनाच भेटतात. हे पण एक चुकीची धारणा आहे बरं का. त्यांनी टाईप दिलं मग पालक त्यांच्यासाठीच प्रार्थना करतात, आमच्यासाठी करत नाही. जेलसी स्पिरिट इज व्हेरी डेंजरस. कायनाने हाबेलाला का मारलं माहिती आहे का? इट्स नॉट त्याचं ऑफरिंग घेतलं नाही, इट्स आउट ऑफ जलस. कडवाहट हृदयामध्ये एकमेकांची प्रती. थोडा विचार करा. तो बापाला म्हणतो तेव्हा तो रागवला वात जाईना, कारण त्याला दासांनी सांगितलं होतं. वचन 27, कम बॅक. त्याने त्याला सांगितले, तुमचा भाऊ आला आहे. परत मागे ये 26. तेव्हा त्याने एका चाकरास बोलावून विचारले, हे काय चालले आहे? काय चालू होतं घरात? हा बँड लावला होता, नृत्य चालू होतं. ऐकताय का? डान्स चालू होता, गाजा बाजा होता, लाइटनिंग होती, फटाके पण असतील, सगळं काही चालू होतं. म्हणजे याचा अर्थ हा, जेव्हा पुत्र बापाच्या घराकडे येतो तेव्हा उत्सव साजरा केला जातो. आमेन. ऐकताय का नाही ऐकत? उत्सव चालू होता तेव्हा तो म्हटला चाकरला की काय चालू हे. पुढे मग वाचत. त्याने त्याला सांगितले, तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला, म्हणून त्यांनी पुष्ट वासरू कापले आहे. जणू काय हा लहाना भाऊ जाऊन युद्धावरती खूप सारे वैरांना मारून तो आलेला आहे सैन्यातून ना. ही ट्रीटमेंट त्याला भेटली इथे ना. आणि मग तुमच्या वडिलांनी काय केलं म्हटलं? पुष्ट वासरू कापले आहे. सुखरूप परत, वडिलांना सुखरूप परत मिळाला. हा शब्द बघ कसा वापरलाय. चांगला नव्हता, जाताना पण तो चांगला होता बाय द वे, परंतु येताना असा शब्द गेलाय की सुखरूप परत आला, म्हणून त्यांनी पुष्ट वासरू कापले त्याच्याकरता. पुढे. तेव्हा तो रागवला व आत जाईना, म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला. त्याचा भाऊ, त्याचा बाप बाहेर आला. आता बापापर्यंत बातमी गेली की मुलगा रागवलाय मोठा, कारण छोट्यामुळं. बाप स्वतः बाहेर येतोय बघा आणि काय म्हणतो? व त्याची समजूत घालवण्याचा प्रयत्न चालू आहे. काय समजूत घातली? फार सुंदर बोलला बाप बघा. परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पहा मी इतकी वर्षे तुमची सेवा चाकरी करत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही. तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. मला एक गोष्ट म्हणायची, जर ह्यांनी मोठ्या मुलांनी केलं असतं, करडू कापला असतं, आनंद केला असता, उत्सव केला असता, बाप त्याला रागवला असता का? हे काय प्रकार आहे? तुम्हाला अजून पण लक्षात येत नाही मला काय म्हणायचंय.
बायबल सांगते जेव्हा यसाव आणि याकोबाचा जन्म झाला तेव्हा याकोबाने यसावाची टाच धरली होती बाहेर येताना. हॅलो, म्हणजे कनिष्ठ वरिष्ठ झाला. लक्षात तुमच्या येते का? त्याच योसेफाला नंतर 2 मुलगी झाली, एफ्राईम आणि मनस्से. जेव्हा याकोबाकडे आणलं की याकोब यांना आशीर्वाद दे, तेव्हा याकोबाने हात क्रॉस केले, धाकट्यावर पहिला हात ठेवला एफ्राईम वरती. मग योसेफ म्हटला, अरे हा धाकटा आहे, हा मोठा याच्यावरती हात ठेवतो. म्हटला नाही, मला करू दे जे मला करायचंय. इथे ज्येष्ठत्वाचं स्थान गमावलं गेलंय. आता इथे कळतंय का मी काय म्हणत आहे? म्हणजे पुत्र घरी आलाच नाही तर त्याने मोठ्या भावाचं स्थान पण घेतलं म्हणून तो रागवलाय. पुढे वाचूया आपण, तुम्ही वाचा रोम 15:12 वाचा, लक्षात तुमच्या काही गोष्टी. योहान 15:12 योहान 15:12. कोणीतरी अनुवाद 21:17 पण काढून ठेवा. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. आहे का हो शक्य? बोला ना, शक्य आहे? शक्य आहे का नाही? आमेन म्हणा. शेजारच्यांना म्हणा तुमच्यावरती माझं प्रेम आहे. कधी कधी मी थोडं खडू सारं करले पण समजून घेत जा मला. म्हणा शेजारच्या, तुमच्यावर माझं प्रेम आहे. हॅलो, खरंच आहे? काय दिले? जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. हीच कशी आहे? माझी आज्ञा. बऱ्याचदा आम्ही एका छताखाली आराधना करतो. ऐका ऐका, पण अजूनही बरेचसे कुटुंब असे आहेत, बरेचसे नाते असे आहेत, एकमेकांना प्रेज लॉर्ड पण करत नाही, चर्चमध्ये भेटत पण आहे. तुम्ही देवाला ठकवताय आणि तुमच्या प्रार्थना देवाला वीट आणणार आहेत. बंद करा प्रार्थना करणं. अशा लोकांना देव ताकीद देतो. म्हणून मागच्या संडेला आम्ही हा सलोका केला. आबोला किती दिवस ठेवायचा आहे? सलोका करायचा उद्देश हाच आहे की लेट द गॉड्स विल बी डन. पुष्कळांना वाटतं की मी का त्याच्याकडे किंवा तिच्याकडे, तिने माझ्याकडे यावं. हॅलो, कोणीच समोरून जर जाऊन भेटताय एखाद्याला आणि सॉरी म्हणताय, काही फरक नाही पडत, मोठे तुम्ही बनणार आहात. आमेन, हालेलुया. आणि तुमचा पालक हे तुम्हाला प्रत्यक्षात करून दाखवतोय हंबलनेस काय असतो ते. आम्ही पाळक आहोत, आम्हाला अधिकार आहे तुम्हाला रागवाय चुकल्यानंतर, पण आम्ही तो राग मनात ठेवू शकत नाही फार काळ. आम्हाला वचनांची सेवा पण करायची आहे चर्च. हे मी तुम्हाला का सांगतो? प्रीतीविषयी इथे मधीच प्रीती कशी आली? कारण भाव रागवला की ह्याला एवढं काही तुम्ही करत आहात, माझ्यासाठी काहीच कसं केलं नाही. मुळात त्याचं स्थान गमवायचा प्रयत्न चालू होता. वाचा त्या अनुवादित पुस्तकात काय म्हटलंय बघा, 21:17. पण नावडतीच्या पुत्राचा ज्येष्ठत्वाचा हक्क मान्य करून त्याने त्याला आपल्या एकंदर मालमत्तेतून दुप्पट वाटा द्यावा, कारण तो त्याच्या पौरुषाचे प्रथम फळ आहे. हे सगळं आज्ञा आहे देवाने दिलेल्या जुन्या करारात लोकांना. हॅलो, कनिष्ठाला सर्व काही द्यायचं. आता म्हणजे पुत्राचा ज्येष्ठत्वाचा हक्क. काय घडलं माहितीये का? येसाव आणि याकोब जेव्हा इसहाकाकडे आशीर्वाद घेण्यासाठी आले, कुणी आशीर्वाद घेतला? नियमाप्रमाणे ज्येष्ठाने घ्यावा, परंतु कुणी घेतला? कनिष्ठाने घेतला. कळतंय तुम्हाला? मग सांगते आहात का? इथे त्याचं स्थान आता इनसिक्युअर झाला. तो कारण का? ज्येष्ठत्वाचा अधिकार तो गमावणार होता काहीच काळामध्ये. येशू ख्रिस्ताने तुम्हाला पित्याकडे आणलं. आता पित्याच्या नजरेमध्ये येशूपेक्षाही मौल्यवान तुम्ही झालेला आहात. बोला ना आमेन. म्हणजे येशूचं स्थान तुम्हाला भेटलंय आज. काय बाजू आपण प्रभूला धन्यवाद दिला पाहिजे त्यासाठी. म्हणजे काय नातं झालंय आता बघा. आता पिता जेव्हा तुमच्याकडे बघतो ना, तेव्हा हे बघतो येशूच्या थ्रू यू आर नाव इन डिफरंट लेवल इन द साइट ऑफ गॉड. देवाच्या नजरेमध्ये तुम्हाला एक मोठं स्थान आता भेटलेलं आहे. द डिमॉन्स्ट्रेटिंग अनकंडिशनल लव्ह, फॉरगिवनेस, म्हणजे इथे क्षमा केलं, बिनशर्त प्रेम बापाचं दिसलं का? तर हे केल्याने आपण आपले स्ट्रॉंगर रिलेशनशिप, इंटिमसी, जवळीकता बापासंगती स्थापित करतो चर्च. आणि त्यातून देवाचं महान आणि मोठं गौरव होतं आम्हाला पाहावयास मिळतं.
आता सध्याच्या परिस्थितीमध्ये माझ्याकडे लक्ष द्या. हालेलुया, हालेलुया, येशू मसीह की जय, जिवंत आहेत ते. हालेलुया, हालेलुया. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण बारकाईने अभ्यास केला बाप लेकाच्या नात्यामध्ये, ते आम्हाला एम्फसाइज होतं, ते म्हणजे द कव्हनंट ऑफ लव्ह. द कव्हनंट ऑफ लव्ह, ऑथॉरिटी, नॉट ओनली दॅट, द पर्पज दॅट गॉड हॅज गिवन अस टू फुलफिल द गॉड्स विल. म्हणजे आता कव्हनंट असा बनला गेलाय, तो म्हणजे प्रेमाचा, प्रेमाची वाचा आता बांधली गेलेली आहे. एवढंच नव्हे, त्या वाचेमध्ये प्रभूने आम्हाला अधिकार देऊ केलेले की आम्ही आता त्या अधिकाराचा वापर करावा देवाच्या गौरवाकरता. नंबर 1 ते आहे, ऐका, करंट सिच्युएशन ऐका. आता तुमचे नाते कसे आहेत करंट सिच्युएशन मध्ये? द कव्हनंट रिलेशनशिप म्हणजे कराराद्वारे आलेले आमचे नाते संबंध आता स्थापित झाले आहेत पुत्राच्या मध्यस्थीद्वारे, येशूच्या मध्यस्थीद्वारे. आणि एवढंच नव्हे, हे जे आहे ना, कव्हनंट इज ए सेक्रेट अग्रीमेंट और द प्रॉमिस बिटवीन गॉड अँड अ पर्सन और अ ग्रुप. ही वाचा, हा करार. आणि तुम्ही बघा, या ठिकाणी एक पुष्ट वासरू कापलं गेलं, ते पण त्याचं प्रतीक आहे, कराराचं प्रतीक आहे. तुमचा आणि माझा पित्याशी संबंध जुडला गेला येशूच्या रक्ताद्वारे, म्हणजे तो करार झालेला आहे. लिटरली तो करार घडला आमच्या करता. चर्च, पहिली गोष्ट म्हणजे समजून घ्या, द कव्हनंट रिलेशनशिप जे आत्ता आपण केले पाहिजे. वाचा किंवा करार म्हणजे पवित्र करार किंवा अभिवचन हे परमेश्वर देवाने आम्हाला दिले आहेत, का तर आम्ही त्या अभिवचनाचे पुत्र यापुढे आम्हाला म्हणण्यात यावं. 15व्या अध्यायामध्ये क्लिअर गोष्टी आम्हाला केल्या. दुःखाच्या नाणं हरवलेलं आहे त्या ठिकाणी, मेंढरूप त्या ठिकाणी हरवले. वचनामध्ये म्हटलं की उधळ्या पुत्र. आता मला तुमचं लक्ष लावायचं आहे ह्याच उधळ्या पुत्राच्या स्टोरीकडे, की कशा प्रकारे उधळ्या पुत्राला देवाने कशा प्रकारे ब्लेस केलं. बघा, त्याच्या बापाने ब्लेस केलं. आपण वाचूया तिथून, जे 15व्या अध्यायामध्ये जेव्हा तो शुद्धीवरती आला. आय थिंक रीड फ्रॉम 27 इट सीम्स, 25-27 समथिंग. इफ यू आर देअर प्लीज गो अहेड. मुलगा त्याला म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध. त्याच्या अगोदर तेच त्याच्या अगोदर पासून. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला. नंतर तो कशावर आला? शुद्धीवर आला. बायबल सांगते 2 Corinth 4:4 मध्ये म्हटलंय, जगाच्या दैवतांनी, दुष्टांनी, भाषांतर असं पण आहे, लोकांची मने आंधळी केली, कारण त्यांना सत्य दिसू नये. म्हणजे कॉन्शियस असून ते अनकॉन्शियस आहेत. इथे उधळ्या पुत्र आपल्या बापाचा घर सोडून जेव्हा तो गेला, ही वॉज कम्प्लिटली डायव्हर्टेड इन द वर्ल्ड, स्कॅटर्ड इव्हन. आणि पुढे काय म्हटलंय बघा. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यांना भाकरीची रेलचेल आहे, आणि मी तर इथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेल, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घ्यावयास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. उठून कुठे गेला? बापाकडे गेला. हॅलो, तुम्हाला एक पाऊल देवाकडे चालत यावं लागेल, तुमच्या करता पिता धावत येईल. मग हॅलो, बाप पोरग गेले म्हणून त्याला शोधायला त्याच्याकडे गेला नाही, माणसं पण नाही पाठवले. बाप वाट पाहत होता की तो परत माझ्याकडे येईल. आज पण बऱ्याचदा पिता आमची वाट पाहत आहे की टर्न बॅक टू गॉड, आपण देवाकडे यावं. आणि प्रियजन हो, जर आपण देवाकडे आलो, पहिल्यापेक्षा मोठा सन्मान, आदर आणि स्थान आम्हाला भेटणार आहे. आमेन. इथे तो जेव्हा बापाकडे आला, बघा पटकनी, गो अहेड. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच. त्याच्या बापाने त्याला पाहिले. त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. 1 मिनिट, आता तुमचं लहान लेकरू आहे, या तुम्ही त्याला घेता, उचलता, हा, आपण त्याचा मुका घेतो की नाही बाळाचा? का बरं? काय त्याचं प्रतीक आहे? बायबलमध्ये ह्याला पवित्र चुंबन पण म्हटलेलं आहे, आणि जे दर्शवित शांतीला. इथे सगळ्यात पहिले त्याला मिठी मारून चुंबन घेण्याचं कारण हे आहे, तो असं म्हटलं असावा, तुला शांती असो, कारण तो गडबडल्या सिच्युएशन मधून बाहेर आला होता. पुढे फार सुंदर आहे, वाचा.
मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घ्यावयास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, बापाने दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला. डिस्प्ले दॅट झगा. लवकर उत्तम म्हणा सगळे. झगा कॅसक. उत्तम झगा बघा कशा प्रकारे असू शकतो. हा, तो बघा उदळ्या पुत्र घरी आलाय, बाप त्याला मिठी मारतोय, त्याचं ते पाठीमागं घर किंवा प्रॉपर्टी आम्हाला दिसते. इकडच्या बाजूला हा जगा आहे. आणि हा जगा एक्झॅक्टली काय आहे, कशा करता आहे, मी तुम्हाला दाखवतो कशा करता वापर होतो. असं म्हटलं की द बेस्ट शब्द काय वापरलाय, उत्तम. बेस्ट रोब, बेस्ट क्लॉथ, उत्तम झगा घेऊन ये, बेस्ट टू बेस्ट. हॅलो, वस्त्र फाटलीत, खराब झालीत, दुर्गंधी सुटलेली आहे. वचनामध्ये म्हटलंय की त्याला ते तू दे. आणि हा जो जगा आहे हे दर्शवतोय त्याचं पोझिशन रिस्टोर झालेलं. चर्च आमेन म्हणाल का? हालेलुया. त्याचं स्थान पुनर्स्थापित झालेलं ते त्याचं चिन्ह आहे. आणि जेव्हा तुम्ही याच्याकडे बघता याचा अर्थ असा होतो की आता कंप्लीट अप्रुव्हल आहे की लव, मर्सी अँड प्रोटेक्शन हे पित्याने पुत्रास देऊ केलं. आमेन. जुन्या कराराकडे या, उत्पत्ती 27:15. कॅन वी रीड? सॉरी. मग रिबेकेने आपला वडील मुलगा एसाव याची घरात असलेली आपल्या जवळची उंची वस्त्रे घेऊन. बघा, रिबेका यसावाची आणि याकोबाची आई, तिने काय केलं, यसावाचा जो जगा होता ज्येष्ठत्वाचा तो घेतला आणि कोणाला दिला? धाकटा मुलगा याकोब. ऐकताय का चर्च? म्हणजे हा जो जगा आहे काय दर्शवतोय, नाव यू आर द एल्डर सन इन द हाऊस. सी द पोझिशन. फक्त गमवलं नाही, आल्यावरती स्थान मोठं भेटलं त्याला, बढती, प्रमोशन. इट इज ऑल अबाउट प्रमोशन. द बेस्ट रोब इज गिवन टू हिम. आणि पुढे वाच. लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला. ह्याच्या हातात अंगठी. बस बस बस, अंगठी थांब. आता जवळ जवळ माझ्याकडे बघा. हालेलुया. जिवंत आहेत ते. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. 5 प्रकारच्या गोष्टी इथे उदळ्या पुत्राला प्राप्त झाल्या बापाकडनं. त्यातली पहिली गोष्ट होती तो त्याला ज्येष्ठत्वाचा झगा. बायबल सांगते यशायाच्या ग्रंथामध्ये 61:10 वाचा. यशाया 61:10. कोणता झगा दिला बरं? हा बघूया आपण. कोणता झगा होता? मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो. हा. माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो. हा. कारण जसा नवरा शेला पागोटे लेऊन स्वतःला याजकासारखा मंडित करीतो व नवरी जशी अलंकारांनी स्वतःला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्र नेसवली आहे. तसं त्याने मला कशाची वस्त्र नेसवली आहेत? तारणाची वस्त्र. पुढे मला नीतिमत्तेच्या झग्याने आच्छादले आहे. कोणता झगा? नीतिमत्तेचा झगा. त्याच्या आधी तो अपराधी होता, गुन्हेगार होता, पापी होता. त्याचे सगळे पाप पुत्राच्या रक्ताच्या बलिदानाने क्षमा झाली. आता तो पुत्र झाला आणि पुत्राबरोबरही त्याला नीतिमत्तेचा जागा देण्यात आला. हॅलो, तुम्ही फक्त वाचताय जागा दिला, परत त्या जागा दाखवा. जागा एकदा. कॅन यू शो दॅट? प्रियजन हो, हा ड्रेस कोड फार इम्पॉर्टंट आहे मसी लोकांचा, ख्रिस्ताला मानणाऱ्यांचा. हा जागा किंबहुना यापेक्षा ही बेस्ट टू बेस्ट, द गारमेंट ऑफ राइचियसनेस. नो मोर सिनर बट यू आर राइट नाउ स्टँडिंग बिफोर द फादर. यू गॉट द प्रिव्हिलेज टू बी राइट नाउ. आमेन. म्हणजे नीतिमत्वतेचा हा झगा आम्हाला दिला. बायबल असं पण सांगते व योहानाच्या 19:2 मध्ये. प्लीज वाचूया आपण. योहान 19:2 मध्ये काय म्हटलंय बघा प्लीज. शिपायांनी काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला व त्याला जांभळे वस्त्रे पांघरवली. हा. पुढे. आणि ते त्याच्याकडे येऊन म्हणाले, हे यहुद्यांच्या राजा, तुझा जय जयकार असो. आता पुढे आपण वेळेअभावी तुकट करतोय भाग. अक्षरशः त्या लोकांनी, येशूचा पण झगा होता माहितीये ना, तो जाण्या अगोदर
क्रुसावर चढण्याआधी येशूचा झगा काढून घेण्यात आला आणि बायबल सांगते येशूचा झगा हा शिवलेला नव्हता, अखंड होता. चिठ्ठ्या टाकल्या आणि एक झगा घेऊन गेला. प्रश्न हा पडतो की हे लोक झगा का घेऊन जात होते? ते प्रतिष्ठेचं, सन्मानाचं चिन्ह आहे. आणि येशूचा झगा म्हणजे किती विशेष तो असेल विचार करा. हालेलुया. आम्ही आता आमचे नाते काय बनले बाबा सांगते माहितीये का? आम्ही आता पित्या बरोबर एक रूप झालो, परंतु त्याही पलीकडे त्याने आम्हाला नीतिमत्वतेचे वस्त्र परिधान करून दिले, झगा दिला, वस्त्र दिली. नाव वी आर राइचस इन द साइट ऑफ गॉड. पण आम्हाला नीतिमत्वतेचा झगा देण्याकरता त्याला त्याचा झगा काढावा लागला, नग्न व्हावं लागलं. सी द लव God has shown towards us. हे प्रेम त्याने आमच्यावरती केलंय चर्च. कारण का? तर आपण आपली नग्नता झाकावी आणि आपण देवाचे लेकरं बनावं. बोला, नीतिमानाचा झगा जो आम्हाला भेटलाय. आम्ही जुन्या करामधून पण आता वाचलं की रिबेकाने ज्येष्ठत्वाचा घेतला आणि धाकट्याला दिला. पित्याने ज्येष्ठ पुरुष म्हणजे ज्येष्ठ पुत्र येशूचा घेतला आणि आम्हा लोकांना दिलं आणि आम्हाला ज्येष्ठ बनवलं. हाऊ ग्रेट द लव्ह ऑफ द लॉर्ड इज ऑल अबाउट. कळते तुम्हाला मी काय म्हणत आहे? दुसरी गोष्ट पुढे वाचा, 15 अध्याय योहानाचा. ह्याच्या हातात अंगठी काय घातली? अंगठी. अंगठी दाखवा. चर्चला प्रत्येकाला चर्च सुटल्यावर भेटणार आहे. बॉक्स भरून आम्ही आणल्यात, लिटरली आणल्यात, तुम्हाला दिले जातील. आमेन. सोन्याची पाहिजे का मोन्याची पाहिजे? मग सोन्या रडायचं नाही त्याच्यामुळे. सी अंगठी बघ कशा प्रकारे. हा हग्गाई 2:23 वाचा. कशी अंगठी? आता तुमच्या बोटाचं बाप मला माहित नाही म्हणून मी रॅन्डमली आणल्यात त्या. ज्याला हवी ते घ्या. अगोदरची दाखवा. हग्गाई 2:23. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी हे जरुबाबेला, शलतियेलाच्या पुत्रा, माझ्या सेवका, मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगठी सारखे करीन. कशासारखे करीन? मुद्रेच्या अंगठी. मुद्रेची अंगठी. पुढे असे परमेश्वर म्हणतो, कारण मी तुला निवडले आहे. मुद्रेची अंगठी. या ठिकाणी फक्त उधळ्या पुत्राच्या हातामध्ये अंगठी घातली नाही, त्या अंगठीच्या वर मुद्रा होती. म्हणजे तो जिथे कुठे तो छाप टाकील ती वस्तू त्याची झाली. अंगठी दर्शविते अधिकाराला देखील. म्हणजे नॉट ओनली उधळा पुत्र घरी आला, नीतिमत्वतेचा जागा पण त्याला दिला आणि त्याच्या संग त्याला काय दिलं? अंगठी पण दिली. आणि ही जी अंगठी आहे आजच्या तारखेला क्रेडिट कार्ड सारखी आहे. माहिती आहे तुम्हाला? क्रेडिट कार्ड कुठेही वापरा, कसंही वापरा, बिंदास. लिमिटेशन्स भरपूर आहे त्याच्यामध्ये. ते नंतर बघू कधी फेडायचं ते, पण पहिले वापरायचं प्रकार आहे. शॉपिंगला आपण जातो मॉल्समध्ये. सो पैसे कोण कॅरी करत आहे? ते मोठे मोठे लोक पैसे कॅरी करत नाहीत. दे हॅव द कार्ड्स. ही मुद्रा त्याच्या हातात होती, म्हणजे ही अंगठी त्याच्या हातामध्ये होती. आणि ही अंगठी दर्शविते की त्याला अधिकार दिला होता. इट्स द पिक्चराइज द सन्स अथॉरिटी इन द किंगडम ऑफ गॉड. ऐकताय मला सगळे? म्हणजे ह्या पुत्राला तो अधिकार दिला होता. आणि ती जी अंगठी होती ना, अजून एक सांगतो तुम्हाला, वाचतो ऐका. सिम्बॉल ऑफ बीइंग प्लेस्ड इन अन ऑफिस ऑफ अथॉरिटी. अधिकाराच्या कार्यालयात तुम्हाला ही अंगठी दिली गेलेली आहे, जी दर्शविते रिचनेस, वेल्थ अँड डिग्निटी. फारोने आपली अंगठी काढून कोणाला दिली? वाचावर उत्पत्ती 41:42. रीड. बघा, फारोने अंगठी काढली. मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून. मुद्रिका ही अशी अंगठी नाही छोटीशी गोल गोल फिरणारी. मुद्रिका, त्याच्यावरती शिक्का होता, मुद्रा होती. आणि जिथे कुठे तो व्यक्ती त्या अंगठी दाखवेल त्याला वेगळा सन्मान होता. हॅलो, तुम्ही मेडल बघता ना आर्मीमध्ये भेटतात, ते मेडल एक सन्मान आहे त्या लोकांचा. त्यांनी काहीतरी मोठी कामगिरी केली म्हणून तो मेडल त्यांना भेटलाय. उधळा पुत्राने पण फार मोठी कामगिरी केली, ती पैसे उधळून आला तो बापाचे. हा,
म्हणून मला म्हणायचंय, लोकांना हे वाटतं आम्ही गुन्हेगार आहोत, आम्ही अपराधी आहोत, आम्हाला देव क्षमा करणार नाही. मग तुम्हाला हे म्हणायचंय आपली मानसिकता बदला, तुम्ही अपराधी आहात म्हणूनच ख्रिस्त तुमच्या करता आलाय, तुम्हाला त्याचं बनवण्यासाठी. ही मुद्रिका योसेफाला दिली आणि योसेफ कोण बनला? मोठा अधिकारी बनला. हीच घटना घडली मर्देखाईच्या बाबतीत पण. वाचा एस्तेरच्या पुस्तकात 8:2 मध्ये काय म्हटले बघा. एस्तेर 8:2. येस, एस्तेरचं पुस्तक आहे का तुमच्या बायबलमध्ये? हा, काढा 8:2. हामानाकडून काढून घेतलेली मुद्रा राजाने मर्दखायास दिली. मुद्रा म्हणजे अंगठी. हॅलो, अधिकाराचं प्रतीक आहे. हॅलो चर्च, तुम्हाला भूतलावर स्वर्गात दोन्ही पण अधिकार दिले. आमेन. आमेन. किती लोक आपल्यामध्ये अनएम्प्लॉईड आहेत, ज्यांना काम वगैरे नाही? बहिणी पण घरी बसून आहात, कामाला जात नाही ना? तुमच्या संगती आणखी एक जण आहेत जे कामाला जात नाहीत. ते कोण माहितीये का? हा, कोण आहेत? स्वर्गदूत. रिकामेच बसलेत. ते म्हणतात हे आम्हाला कामालाच लावत नाहीत. बायबल सांगते पृथ्वीवर तुम्हाला स्वर्गातला अधिकार दिलाय. तुम्ही जर आता कमांड केलं ना, दूत पळत तुम्हासाठी जातील. हॅलो, दुःखाची गोष्ट, ते अनएम्प्लॉईड येतात. तुमच्यासाठी त्यांना ठेवलंय, परंतु ते म्हणतात की माझा एवढा मालक चांगला आहे, तुम्हाला त्रासच देत नाही कामासाठी. काय आम्ही त्याला कामालाच लावत नाही. अहो, आम्हाला अधिकार दिलाय. हा अधिकार फक्त भूतलावर नाही. मी आज्ञा करतो स्वर्गदूतांना की त्यांनी यावं आणि आमची सेवा करावी. तसं होणार आहे. ते आमच्या करता दिलं ते बापाने, का त्याने जाऊन आमच्या करता काम करावं. चर्च, इथे ही जी मुद्रा आहे, अंगठी आहे, दर्शवित की अधिकार. बापाने सगळा अधिकार दिलाय, ऍक्सेसेबल आहे, कुठेही आम्ही जा. तो असा पास आहे, यू कॅन मूव्ह एनीवे इन युअर लाईफ. And number 3 is very important. वाच पुढे, लूक 15. व पायात जोडे घाला. पायात काय घाला? जोडे. जोड्यांचं चित्र दाखवा. हे जे जोडे आहेत ना, अशा प्रकारे त्या काळी लोक जोडे घालायचे. सध्या असे बुट घालतो का आपण? रेअरली ना, बंद झाले अशा प्रकारे शूज घालणं. आता हे बुट कशाचं प्रतीक आहे? जर तुम्ही वाचा, त्याच्या पायात बुट नव्हते का? तुझ्या आला नव्हते. आता विदाऊट चपलाचं चालणं त्या काळी दास आणि गुलाम याचं प्रतीक होतं. दासांना, गुलामांना चप्पल घालायची परवानगी नव्हती. इथे वचनामध्ये म्हटलं की बापाने त्याला अंघोळ घातल्यावर, जगा घातल्यावर, अंगठी दिल्यावरती पायामध्ये जोडे घातले आणि हे म्हणाला, यापुढे दास गुलाम नाही तर पुत्र आहेस. आमेन म्हणाल का? आता हे काय इंडिकेट्स करतं की सॅन्डल ऑन हिज फीट without shoes, a sign of having become extremely destitute किंवा निराधार, अतिशय निराधार. एन्शियन बायबल मध्ये आम्ही बघतो की याचा अर्थ होतो की हा व्यक्ती कम्प्लिटली बेअर फ्रूट्स होता, फूड होता. त्याच्या पायामध्ये चप्पल नव्हती. तो अनवाणी चालायचा, विदाऊट चप्पलाचा, कारण तो गुलाम बनला होता. दशा काय बिकट होती बघा. हे बघा, पुढं बायबल असं पण आम्हाला सांगतंय की त्यांचे पाय किती मनोरम आहेत, जे डोंगरावरनं खाली येतात सुवार्ता प्रसार करायला, गुड न्यूज सांगण्यासाठी. त्यांच्याकरता हे देवाने ठेवलेल्या गोष्टी आम्हाला देव केलेल्या आहेत. हे जे शूज आहेत ना मित्रांनो, हे शू जे आम्हाला देव केलेत प्रभूने, ते आहे आता त्याने आम्हाला सगळ्या प्रकारच्या गुलामातून बाहेर काढलेलं आहे. फिलिपिकर पत्राचा 4 अध्याय वचन 14 वाचा, काय म्हटलं तिथे? फिलिप 4:14 आय थिंक 19 4:19. माझा देव आपल्या संपत्ती निरूप तुमची सर्व गरज
ख्रिस्त येशूच्या ठाई प्रत्येक आमची गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवली जाणार आहे. बोला ना आमेन. आमेन. म्हणजे आम्हाला आता कोणत्याच गोष्टीचं चिंता आणि काळजी करायची गरज नाही. चर्च, एव्हरीथिंग गॉड हॅज प्रिपेअर फॉर अस आणि केप्ट फॉर अस. आमेन. आमेन. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ही देवाने हे आम्हाला देव केलेलं आहे. किती लोकांना ते शूज हवेत आज परमेश्वराकडनं. ते शांतीचं प्रतीक आहे, जे अधिकाराचं प्रतीक आहे, जे तुम्हाला हे म्हणते तुम्ही दास आणि गुलाम नाही आता. आमेन. आमेन. चौथी गोष्ट घडली त्याच्या पुढे वाचा. आणि पुष्ट वासरू आणून कापा. बघा, इट वॉज अ फॅटन काफ, म्हणजे दष्टपुष्ट वासरू आणून कापा, कारण आता आम्हाला उत्सव करायचा आहे. यशया 53:7 वाचा. तिथे काय म्हटलंय बघा, यशया 53:7. त्याचे हालहाल केले तरी ते त्याने सोसले. आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधण्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. बघा, आता त्या दिवशी आनंदाच्या आधी भरपूर त्यांना जेवण दिलं. चांगलं वासरू, पुष्ट वासरू कापलं, बायबल सांगते. हे इंडिकेट्स करतं आमच्या आत्मिक जीवनाला. येशू ख्रिस्त आमच्या करता अक्षरशः क्रूरतेने मेला, तर आपलं तोंड सुद्धा उघडलं नाही वचनामध्ये म्हटलं. आणि तो इतक्या भयानक रीते त्याला मरण सोसावं लागलं. का? तर तुम्ही आणि मी. पुढे म्हटलं उत्सव करावा. बोला, उत्सव करावा. येशूद्वारे आम्ही उत्सव करू शकतो ना. आज आम्ही जो आनंद साजरा करत आहोत तो केवळ प्रभू येशूच्या कृपेमुळे आहे. चौथी गोष्ट जी घडली उदयापुत्र जीवनामध्ये, म्हणजे त्याला फूड दिलं, उत्तम त्याच्याकरता वासरू देण्यात आलं. आणि त्या दिवशी त्याला बघा, विचार करा, डुकराच्या शेंगा आणि दष्टपुष्ट वासरू, काय तफावत आहे. तो तिथून उठला म्हणून तो या अन्नात सहभागी होऊ शकला. तिथून तुम्हाला निघावं लागेल, तुमच्याकरता मेज तयार आहे. हॅलो, तो माझा शत्रू देखत मजपुढे ताट वाढीतो. शत्रू म्हटला आता उदयापुत्र संपला, बाप म्हटला हिता आता सुरुवात आहे. द बेस्ट फूड, द बेस्ट मील, उत्तम पात्र भांड ठेवण्यात आलं. का? तर लेट माय चाइल्ड हॅव अँड बी सॅटिस्फाईड. तुम्हाला आणि मला देवाला तृप्त करायचे. चर्च, आम्हाला अधुरं ठेवायचं नाही प्रभूला. हालेलुया. हालेलुया. समजा त्या ठिकाणी खिचडी बनवली असती बापानी, तर झाला असतं का उत्सव साजरा? बेस्ट दिलंय, बेस्ट अन्न पुरवलंय त्यांना. आणि वचनामध्ये म्हटलंय त्याने खाऊन तृप्त झाला, देवाचं गौरव. पुढे वाचा, शेवटी 5वा मुद्दा, लास्ट. आपण खाऊ आणि आनंद उत्सव करू. काय करू? आनंद उत्सव. विदाऊट खाणं आनंद होत नाही ना. कार्यक्रमात गेला तर तुम्हाला खावं लागतं की नाही. इथे म्हटलं आनंद उत्सव करू, म्हणजे सेलिब्रेशन. याचा अर्थ हा होतो तिथे कोकरा मारला गेला, तिथे वधला गेला. का? तर त्या लोकांना बेस्ट फिस्ट मिळावं, बेस्ट फूड मिळावं. तिथं फिस्टिंग होती, इटिंग पण होती, आणि त्या ठिकाणी फास्टिंग नव्हती. बाय द वे, एन्जॉय होता, आनंद होता. शेवटच्या 3 गोष्टी सांगतो, मग मी थांबणार आहे. नंबर 1, नाव यू वॉक फुल्ली इन गॉड्स एम्परर विथ डोमिनियन अँड अथॉरिटी. तुम्हाला आणि मला जे नाते जुडलेत ना आता बाप लेकराचे, त्या नात्यामध्ये ज्या गोष्टी मला अधिकारानं भेटल्यात ना, त्या अधिकारानं देवाच्या साम्राज्यामध्ये वाटचाल करा. छाती ताणून वाटचाल करा. कारण का? तुम्ही आता गुलाम आणि दास नाही. दुसरी गोष्ट फार महत्वाची, डेली मेंटेन अँड ग्रो युअर रिलेशनशिप विथ द फादर डॅडी. रोज रोज तुमचे नाते संबंध पित्या संगती घनिष्ठ बनवा, मेंटेन करा. बघा कुठे तुम्हाला स्वतःमध्ये बदल करायची गरज आहे. चेंज करा त्या गोष्टी, माइंडसेट बदला. देव त्यामध्ये तुम्हाला कृपा पुरवेल. तिसरी शेवटची गोष्ट फार महत्वाची, सनशिप इज अ न्यू आयडेंटिटी. म्हणजे पुत्रत्व हे मला जगामध्ये आणि स्वर्गामध्ये एक नवी ओळख करून देते. ती ओळख ही आहे, आता मी गुलाम नाही, आता मी दास नाही, आता मी पापामध्ये नाही. आता माझ्याकडे नीतिमत्वतेचा झगा आहे, माझ्याकडे ती मुद्रेची अंगठी आहे, माझ्याकरता वासरू कापण्यात आलं, माझ्याकडे शू आहे. आता मी गुलाम नव्हे, सेवक नव्हे, आता मी पुत्र झालेलो आहे. आमेन.
This is complete package of sonship given to prodigal son. तुम्ही आणि मी आज त्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे. आपण डोळे बंद करूया आणि देवाला धन्यवाद देऊया त्याच्या वचनामध्ये. त्याचे आभार मानूया चर्च. सत्य वचन आमच्या कानी आलेलं आहे, त्या वचनाबद्दल आपण देवाला गौरवूया. थँक गॉड. धन्यवाद येशू. स्वर्गीय बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभूचे नाते तुझे आणि आमचे जुडलेले आहेत. हे प्रभू, ह्या नात्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे नाते साधे नाहीत, हे नाते अलौकिक झालेले आहेत. चर्च आपलं मुख खोला. देवाला धन्यवाद द्या. धन्यवाद द्या की तुम्ही आता दास नाही, तुम्ही आता गुलाम नाही, तुम्ही आता पुत्र आहात. आणि म्हणा देवा, आम्ही तुझे आभार सगळे की आम्ही आज तुझे पुत्र बनलो आहोत. देवा, तो अधिकार आम्हाला भेटलेला आहे. नीतिमानाचे वस्त्र आम्हाला मिळाले. ती अंगठी ज्यावरती मुद्रा आहे ती आम्हाला प्राप्त झाली आहे. ते सँडल आम्हाला मिळालेले आहे. आमच्याकरता वासरू कापण्यात आलं. आनंद होतोय आज. स्वर्गामध्ये आनंद होतोय चर्च. देवाला धन्यवाद द्या त्यासाठी. Thank you for watching this broadcast. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches. Thank you for watching this broadcast. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches. Blessed to spread the gospel. Thank you for watching.